सातारा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ थांबण्याचं नावच घेत नाहीये। सलग सुरू असलेल्या या पावसामुळे संपूर्ण शेती सुद्धा जलमय झाली आहे। खरीप हंगाम अडचणीत आलाय। शेतकऱ्यांची चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे। काही ठिकाणी तर नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी अनेक भागात अजूनही शासकीय यंत्रणा पोहोचलेलीच नाहीये। त्यामुळे थेट शेत शिवारात पोहोचत आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी आढावा घेतलाय। साताऱ्यात पाऊस थांबायला मागत नाहीये आणि या पावसामुळे पूर्णतः मोठ्या प्रमाणात साताऱ्यातल्या शेत शिवाराचं मोठं नुकसान झालेलं आहे। सातत्याने गेल्या 10 दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसानं साताऱ्यातली शेती त्याचबरोबर जनजीवन पूर्णतः विस्कळीत करून टाकलं। आपण पाहतोय की सातत्याने 10 दिवस सुरू असणाऱ्या या पावसानं पूर्णतः शेती जलमय झालेली आहे। अत्यंत भयानक अशी परिस्थिती या साताऱ्यामध्ये दिसून येत आहे। आपल्या समवेत या साताऱ्यातील काही शेतकरी आहेत। काय सांगाल दादा, एकंदरीतच कशी परिस्थिती आहे साताऱ्यातली आणि हे चित्र बघितल्यानंतर तुम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? इथं वादळी वाऱ्याचा भरपूर पाऊस झालेला आहे आणि शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। पाणी साठलेले टाला फुटलेले आहेत। भुईमुग या पिकाचं महत्वाचं भरपूर नुकसान झालेलं आहे। ऊसाची मोडतोड झालेली आहे। अशा पद्धतीने भरपूर नुकसान झालेलं आहे। पाण्याने शेती भरल्यामुळं ट्रॅक्टर अवजार वगैरे बैल सुद्धा चालत नाहीत, त्यामुळं बिकट परिस्थिती झालेली आहे। पेरणीपूर्व मशागतीचं सोडा तर इथून पुढचा खरीप हंगाम देखील अडचणीत आला असल्याचे चित्र सध्या सातारा जिल्ह्यात दिसून येत आहे। कॅमेरामन वसीमचा इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।